नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? दिवाळीचा हा ब्लॉग टाकायला खूपच उशीर झाला आहे, पण अजून आहे हो दिवाळी. देव दीपावलीपर्यंत असतेच. फक्त पणत्या लावत नाहीत एवढंच. आम्ही लायटिंग, कंदील तर 1 जानेवारीपर्यंत ठेवतो. कारण दिवाळीनंतर क्रिसमस आणि मग लगेच न्यू इयर असतं म्हणून. यावर्षी 1 महिन्याचं अंतर आहे दिवाळी आणि क्रिसमसमध्ये. त्यामुळे जरा जास्तच दिवस वाटत आहेत. असो, खरं बघितलं तर दिवाळी ही मनातून असते. या वस्तू फक्त दिवाळीची रंगत वाढवायला असतात. आपली माणसं सणाला सोबत असणं याहून काय असते हो दिवाळी? आपली माणसं बरोबर, मन प्रसन्न बरोबर, खऱ्या अर्थाने दिवाळी किंवा सण हे समीकरण कालातीत सत्य आहे. पटतंय ना माझं म्हणणं? चुकारकामी या माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दिवाळीत आम्ही काय काय केलं हे मी थोडक्यात दाखवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मान्य आहे, दिवाळी होऊन खूप दिवस झालेत, म्हणून मी आधी 2 लाईव्ह स्ट्रीमिंगचे व्हिडिओ टाकले होते चॅनलवर. ते तुम्ही पाहिलेत का? नक्की पहा. आवडले तर लाईक, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आधीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मी दाखवलं होतं, हा रांगोळीचा साचा मी घेतला. खूपच फायदेशीर ठरला हा मला. फक्त रंग भरायचे हवे ते आणि छोट्याशा जागेत पटकन ठेवण्यासाठी खूप छान आहे. असे मी दोन्हीमध्ये सारखेच रंग भरलेत. हे कॉर्नरसाठी मी घेतलेत. मार्केटमध्ये यातही भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळून जातील. माझ्याकडे रांगोळीसाठी मोठी जागा नाही म्हणून मी असं ठेवले होते. सकाळची वेळ आहे, त्यामुळे पणत्या पण मी लावल्या होत्या. कोणच उठलेलं नव्हतं, ना आमच्या घरातले ना आजूबाजूचे. सगळ्यात पहिले पणत्या माझ्याच लागल्या. तर अशी आम्ही रोषणाई केली होती दाराच्या बाजूला. आणि तसे तुळशीपाचीसुद्धा मी एक सुंदर पणती ठेवत होते रोज. उजाडत आलंच आहे आता. तरी घर कसं सजवलं होतं ते सगळं दाखवते. हे कंदील तुम्हाला सगळीकडे दिसतील. हे मी घरीच बनवले. त्याचा पण व्हिडिओ मी एक वेगळा करेन. मुलाने शाळेत केलेलं तोरण लावलं आहे. शिवाय आम्ही या भिंतीला वॉलपेपर लावला, आम्हीच दोघांनी. सर्वांची ती भिंत आता सेल्फी पॉईंट झाली. सगळ्यांना आवडलं. मी प्रत्येक दारात वरती, शिवाय इथे बेसिनजवळसुद्धा कंदील लावले आहेत. आरशाला फेअरी लाईट लावली आहे. दिवाळी आहे म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं वाटावं, तर हे एक ॲडिशन केलं. हे किचनमध्ये जातानाच्या दारावर लावलं आहे. इथेही लाईटिंग लावली आहे किचनमध्ये. आणि मुलाने शाळेत केलेला कंदील लावला आहे आम्ही यावेळी. आणि दुसरा काही वेगळा घेतला नाही. हा सुद्धा मस्त वाटतो आहे. शिवाय लाईटिंग लावली आहे. काचेच्या बाहेर असल्यामुळे आतूनसुद्धा बघायला खूप छान वाटते ही लाईटिंग. आता संध्याकाळ झाली आहे, तर सगळीकडे मी लाईट्स लावलेत. हे बघा, एकदम झगमगाट झाला आहे माझ्या किचनमध्ये सुद्धा. किचन तरी मागे कशाला ठेवायचं, नाही का? खरी सुरुवात तर दिवाळीची किचनमधूनच होते. हे मागच्या वर्षीचं तोरण होतं, एक्स्ट्रा झालं होतं म्हणून मग हे इथं असं किचनमध्ये लावून टाकलं. शिवाय या 2 पणत्यासुद्धा लावल्यात. आम्ही हॉलमध्ये एक मोठी LED ची पट्टी लावली आहे. आमचा हॉल खूप मोठा नाही आहे, त्यामुळे एकाच पट्टीचा केवढा तरी हा प्रकाश वाटतो. दुसरे दिवे लावायची गरजच पडत नाही आहे. दिवाळीचा फराळ म्हणून मी हे 5 मुख्य पदार्थ केले होते. पातळ पोळ्याचा चिवडा, बेसनाचे लाडू, गोड शंकरपाळ्या, चकल्या, करंज्या. सगळ्यांना यावर्षी देऊन तेव्हाच संपवून टाकलं. अर्धा किलोचंच मी सगळं केलं होतं. यावर्षी रेड चिलीजकडून एवढंच मिळालं. यात चॉकलेट बर्फी होती, केव्हाच संपली. आणि हे जॅकेट, हूड असलेलं जॅकेट आहे हे, तर ते दिलं आहे यावर्षी. इतर कपड्यांच्यात धुतलं त्यामुळे थोडंसं पांढरट दिसत असेल. तर मागच्या वर्षी चॉकलेट्स, कुकीज, पणत्या, चिक्क्या, थर्मास असं दिलं होतं कंपनीकडून. यावेळी एवढंच, पण ठीक आहे, पटकन अडकवायला चांगलं आहे. असं मला पण नीट चांगला होतो आहे. तर मागच्या वर्षी मी पणत्या रंगवून विकल्या होत्या, त्यातल्या काही दाखवते. यावर्षी माझ्याकडे पणत्या आहेत, पण त्या मी रंगवल्या नाहीत, पण पुढच्या वर्षी नक्की करेन.
तर कशा आहेत पण त्या कमेंट करून नक्की सांगा. मला हे गिफ्ट मिळालं ते दाखवते. ऑफकोर्स साडीचे उलगडून दाखवते म्हणजे कळून येईल नक्की कशी आहे साडी. ही पूर्ण नेटची साडी आहे. यापूर्वी माझी एक नेटची साडी झाली होती आणि आता ही माझी दुसरी साडी आहे. तर हा जो पूर्ण दिसतो आहे तो पूर्ण पदर आहे आणि पूर्ण साडीभर ही अशी लेस आहे. खूप छान लेस आहे, अशी भरीव लेस आहे, अगदी अशी पातळ छोटीशी नाही आहे. आणि पदरावर ही अशी छोटे लेस आहेत, पांढरी आणि एक फुलाफुलांची टिकल्यांची आहे ही पांढरी आणि दुसरी फुलाफुलांची आहे छोट्या. तर असा हा पूर्ण पदर आहे आणि त्याच्यात ब्लाऊज पीस पण आहे या साडीमध्ये. तर ब्लाऊज पीस मध्ये ब्लाऊजचं पूर्ण डिझायनिंगच त्यांनी दिलेलं आहे. हे हाताचं आहे, त्यानुसार मी ब्लाऊज शिवू शकते. प्रॉपर असं त्यांनी आकार वगैरे दिलेला आहे गळ्याचा वगैरे. असं दोन्ही साईडला हात आहेत आणि खाली लेस पण आहे त्या ब्लाऊजला, म्हणजे त्या स्टाईलचा मस्त ब्लाऊज शिवून होईल. तर खूप हलकी आहे ही साडी आणि जरी लेस असली त्याला तरीसुद्धा ती हलकी आहे. कारण नॉर्मली नेटच्या ज्या साड्या असतात त्यांना जे भरीव काम केलेलं असतं, नक्षीकाम किंवा मोठ्या मोठ्या अशा जड अशा लेस लावलेल्या असतात, तर त्यामुळे ते जड होते. पण ही तसं नाही आहे. तर ही एक नक्षी ही जी सगळी नक्षी आहे तर ती पूर्ण खालच्या साईडला आहे, म्हणजे पायाच्या साईडला. बाकी अर्धी साडी प्लेन आहे. अशी पूर्ण साडीवर आहे नक्षी. प्राईस तर ऑब्वियसली काढून घेतलेली आहे, ते काही कळणारच नाही. गिफ्ट आहे म्हटल्यावर काढून घेतलेलीच असेल. छान आहे, हलकी आहे अगदी. तर माझी आता ही दुसरी साडी झाली. आधी होती ती पण पोपटीच होती, पण हा थोडासा वेगळा हिरव्यातली शेड आहे, हिरवा वेगळा रंग आहे. तर कधीतरी वेळ मिळाला तर माझं साडी कलेक्शनचा सुद्धा एक मी मस्त व्हिडिओ टाकीन, तो पण तुम्ही जरूर बघा. आता हे एक काम नवीन वाढलं आहे माझं. परकर घ्यावा लागेल याच्यात सुटेबल असा, ब्लाऊज शिवायला टाकायला लागेल. हे मी आता ग्राहकमधून मागवलं होतं एक भांडं. तर आता ते आत्ता दिवाळीतच आलं म्हणून तुम्हाला दाखवते. कढईच आहे ॲक्च्युली ही आणि झाकणासहित आहे. ते एक जास्त बरं झालं की स्टीलचं झाकण आहे, हँडल पण आहे त्याला वरच्या साईडला आणि ही ट्रायप्लाय आहे, त्यामुळे खूपच चांगलं. म्हणजे माझ्याकडे नव्हतं ॲक्च्युली ट्रायप्लाय, म्हणून विचार केला की मागूया. ट्रायप्लायमध्ये जेवण करणं चांगलं असतं असं म्हणतात, म्हणून म्हटलं आपल्याकडे एखादं असावं. तर मुंबई ग्राहक पंचायतमध्ये अशी मोठी भांडी पण मिळतात. तर हे मला 2610ला MRPचं होतं, तर ते मिळालं आहे मला 900 रुपयाला. आहे की नाही मज्जा. तर दिवाळीत आम्ही NMACCमध्ये गेलो होतो. माझा लाईव्ह स्ट्रीमिंगचं व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यात मी सगळं दाखवलं आहे. हे जे कारंजे आहे त्याचा शो प्रॉपर असा शो असतो 7:30चा रोजच. तर आम्ही त्याचं बुकिंग केलं होतं आणि आम्हाला मस्त ते बघायला मिळालं. तो स्ट्रीमिंगचा व्हिडिओ नक्की बघा, पाहायला नसेल तर. सगळं दाखवण्याचा पण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तर तो पण बघा. एक्झॅक्ट याच्या आधीचाच व्हिडिओ आहे तो, त्यामुळे तुम्हाला तो माझ्या चॅनलवर जाऊन बघता येईल. आधी सबस्क्राईब करा आणि नंतर मग व्हिडिओ बघा. फटाके पण आम्ही भरपूर उडवले. माझ्या मुलाला पण खूप मजा आली फटाके उडवताना. दिवाळी आहे तर फटाके मस्ट, थोडेफार तरी. तर हे मी कप मागवले होते, ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत. मला या कपचा शेप जास्त आवडला. छोटेसे वाटतात पण पुरेपूर त्याच्यात कॉफी चहा अगदी नीट मावतं, पुरेसं आहे. म्हणजे नक्षी खूप छान आहे, मला ती जास्त आवडली म्हणून मी हे स्पेशली कप मागवले. माझ्याकडे
वेगवेगळ्या नक्षीचे वगैरे असे नाही आहेत कप, पण म्हटलं आपल्याकडे अशा टाईपचे असले तर फार बरं होईल. आत्ता पाहुणे होते म्हणून मग हे कप काढले होते मी आणि आता ते धुवून ठेवले, वाळलेत ते चांगले. तर परत ते आता बॉक्समध्ये ठेवून देते म्हणजे ते नीट राहतील. नक्षी अशी आहे तर असं वाटू शकतं की पाण्यामुळे खराब होतील वगैरे, पण नाही, त्याची गॅरंटी आहे की ती नक्षी काही पाण्याने वगैरे जाणार नाही. म्हणून मी बिनधास्त ते मागवले आणि एक सेट 6चा हा मिळालेला आहे मला. तर तुम्हाला हवे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करीन. तर आमच्या सोसायटीचा एक स्मरणिका म्हणून अंक असतो, दिवाळी अंक. तर त्याच्यात मी माझ्या 2 कविता दिल्या होत्या छापण्यासाठी. तर एक खेळ खरा की खोटा आणि शांतता, अशा 2 कविता आहेत. खेळ खरा की खोटा हे बुद्धिबळावर मी केली होती ती, आणि शांतता ही शांततेवरच आहे. या 2 शब्दरचना माझ्या छापून आल्या, त्याबद्दल मला खूप मस्त वाटलं. आत्ता दिवाळीत भुलभुलैया हा पिक्चर रिलीज झाला आणि तो रेड चिलीजचं VFX आहे त्याच्यात. म्हणून म्हटलं आम्ही सगळे आहोत तर पिक्चर बघूया. तर शेवटी नावं आली होती, तर त्याच्यात माझ्या मिस्टरांचं पण नाव होतं, म्हणून मग हा पण व्हिडिओ केला मी. दिवाळीचा फराळ मी घरीच करते दरवर्षी, त्यामुळे प्रत्येक पदार्थासाठी मी 1 दिवस ठरवून ठेवला होता. शिवाय साफसफाई करण्यातही माझे 2 दिवस गेले. तरी काही महत्त्वाची कामे जरुरी असल्यामुळे माझे फराळ करण्यासाठीचे दिवस मागे पुढे झाले. त्यामुळे शूट तर नाहीच करू शकले. दिवाळीच्या त्या 4 दिवसात पाहुणे रावळे, इकडे तिकडे जाणं, भाऊबीजेचा कार्यक्रम, या सर्वांमध्ये कसा दिवस जात होता कळलंच नाही. भरकन ते 4 दिवस गेले. दिवाळीनंतर आम्ही NMSCCमध्ये गेलो. आमच्या घरी पूजासुद्धा केली. पिक्चर पाहिला, खरेदी 2-3 दिवस चालूच होती. शिवाय मी पुण्याला माझ्या बहिणीकडे पण जाऊन आले. काही वेगळी महत्त्वाची कामं, यातही हे नंतरचे दिवस कसे पटकन संपले कळलंच नाही. त्यानंतर घरातली आवराआवर, पसारा इतका झाला होता की सगळं जागच्या जागी ठेवणं वगैरे सगळंच एकटीने करायचं, त्यामुळे शूट करणं मला अजिबात पॉसिबल झालं नाही. तरी त्यातल्या त्यात मी 2 व्हिडिओ अपलोड करू शकले. एक सबस्क्रायबर मिळून पण कमी झाला, याचं फार दुःख झालं मला. मी इतके दिवस एकही व्हिडिओ टाकला नाही म्हणून असेल कदाचित. पण एकदा का सबस्क्राईब करून ठेवलं चॅनलला तर चार्ज नाही लागत. त्यामुळे प्लीज तुम्ही सोडून जाऊ नका. आता जरा रुटीन सुरू झालं आहे, तर मी आठवड्यातून ॲटलिस्ट 2 तरी व्हिडिओ टाकेनच. तर ते तुम्ही नक्की चेक करत जा. तुम्ही सगळे माझ्यासोबत आत्तापर्यंत आहात, पुढेही राहा, ही छोटीशी विनंती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. ही सगळी शिवाजी पार्कभोवतीची लाईटिंग आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाही शिवाजी पार्कवरचे 5 मिनिटं फुटणारे फटाके दाखवले होते. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ पण काहीतरी वेगळा असेल. नक्की पाहत राहा माझं चॅनल सुकारकाम.